हॉस्पिटलमध्ये नाही नेलं, उठली की तुमचा फोन आला म्हणून सांगतो. हॅलो, हो साहेब अजून उठले नाही, बाई साहेब आजार आहेत, जागरण नाही 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 हॉस्पिटलमध्ये नेलं नाही, घरीच आहेत, रात्रभर नुसत्या खोकलत होते. पहाटेपासून आज 7 वाजून बाई साहेब उठले म्हणून माझं डोकं उठले सगळ्यांनी. हॅलो, हा विठू बोलतोय. बाई साहेब घरीच आहेत, डॉक्टर बाथरूम मध्ये आहेत, माधवराव घरीच आहेत, नमस्ते. विठू, अरे डॉक्टरला फोन केलास की नाही? केला फोन. केलाय काय? पुन्हा एकदा कर, पुन्हा एकदा कर, माणूसची तब्येत एवढी बिघडली इकडे. हॅलो, डॉक्टर गात आहेत का? त्याला सांग असतील तसं ये म्हणावं. हॅलो डॉक्टर, साहेबांनी सांगितलं असेल तसं यायला. हा साहेब म्हणतात असेल तर यायला जमणार नाही. असतील तशी यायला जमणार नाही म्हणजे का? आंघोळ करताय डॉक्टर म्हणून काय? बरं बरं ठीक आहे, लवकर ये म्हणावं. तू कशाला बाहेर आलीस तब्येत बरी नसताना? अहो मग काय दिवसभर झोपून राहू? अर्थात अगं मी सुद्धा ऑफिसला जाणार नाही. माझं निमित्त करून ऑफिस नाही झुकवायचं का? मला कुणाची भीती आली? माझी. पण मला काहीही झालेलं नाहीये, उगाच राईचा पर्वत. हे बघा, रात्रभर तुम्ही स्वतःही झोपला नाहीत आणि मलाही झोपू दिलं नाही. हसण्यासारखं काय? आता डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे तासा टेम्परेचर नको चेक करायला. पण ताप असेल तर ना. अरे 99.99 हा ताप नाही भेटू. हो, हा तापच आहे. अरे रात्रभर ही खोकत होती, शिंकत होती, रात्रीतून ही 17 वेळा खोकली आणि 31 वेळा शिंकली. सर्दी खोकला कुणाला होत नाही का विठू? होतोय, मलाही झाला होता. मग उगीचच माझी कशाला काळजी करायची? तुला सांगते विठू, मध्यरात्री मला गाढ झोप लागली होती, तर यांनी मला जागं करून झोपेचं औषध दिलं. यात हसण्यासारखं काय? तुझं लग्न झालं नाही ना म्हणून. आज जाऊन चहाचं बघ. हे बघ मारू, सर्दी खोकला म्हणून दुर्लक्ष केलं ना ते निमोनियावर जाऊ शकतं. इतकं प्रेम करू नये बायकोवर, दृष्ट होते. माझ्या प्रेमाला कोणाची दृष्ट लागणं शक्यच नाही. का नाही? अगं जन्माला येतानाच तिळाचं गालबोट लावून आलीस तू गालावर. तू चल पोवा, डॉक्टर येईलच इतक्यात. अहो डॉक्टरांना कशाला बोलवलं? उगाच त्यांना त्रास नाही का? ते तुला नाही कळायचं. चल. अहो नाही,
असतीस ना तुला नाही कळायचं ते. जगात काय लग्न फक्त तुमच्या एकट्याच झालंय का? अगं लाख लोकांची लग्न झाली असतील पण माझी बायको लाखात येते त्याला मी तरी काय करणार. मला ठाऊक आहे तुम्ही 6 जण मला हसतात तूही मला हसतेस. नाही हो, आणि हसलेस तरी अतिव समाधानानं वाटतं किती मी भाग्याची. असं प्रेम लाभलं मला. लहानपणी माझी आई नेहमी म्हणायची मुलीला सासर कसं मिळतं कुणास ठाऊक, पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माहेरच्या अंगणात फुललेल्या फुलांनी पुन्हा एकदा कळीचा जन्म घेतला तुमच्याप्रमाणे पाकळी पाकळी फुलून येण्यासाठी. आज माझी आई हवी होती हो हे सुख पाहायला. अरे हे सुख सुद्धा किती विचित्र असतं. काळजात मावलं नाही की डोळ्यात उभं राहतं. आठवतं का किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? वर्ष. अहो त्या वर्षातला प्रत्येक दिवस आणि दिवसातला प्रत्येक क्षण आठवतो मला. तुम्ही मला पाहायला आला होता ती संध्याकाळ आठवते. साखरपुड्याच्या दिवशी माझ्याकडे टाकलेला तो गोड कटाक्ष आठवतो. साखरपुड्यानंतर आपण प्रथमच फिरायला गेलो होतो तेही आठवतं. अहो गर्दी असूनही आपण दूर दूर बसलो होतो मनानं जवळ येण्यासाठी. मला आठवतंय ना की माझ्या हातातला रुमाल तुमच्या पायाजवळ येऊन पडला. तुम्ही तो उचललात आणि माझ्या हाती देत मला म्हणाला मालू अगं या रुमालाचा अंतरपाठच करावा. आठवतंय का? नाही मला यातलं काही आठवत. आणि आठवायलाच गेलो ना की आठवणीच्या झिरझिरीत पडद्या आडून तू उभा राहतेस माझ्या डोळ्यासमोर. माधव प्रिये समय सरुणी एक शब्दाल हा 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 प्रिये गुड मॉर्निंग. किती वेळा तुला फोन करायची? अरे पण इतक्या तातडीने फोन करायला घरात एवढा आजार तरी कोण आहे? तू हिला मी दोघं तर चांगली दिसतायत. अरे मी सांगतो ना तू हिला तपासलं नाही ना म्हणून. अरे रात्रभर ही खोकत होती शिंकत होती शिवाय हिला टेम्परेचर होत. अरे उन्हाळ्यात टेम्परेचर यायच. अजून नशा उतरली नाही यार. काल रात्री 1:30 वाजता घरी आलो ना ती अगदी कम्प्लीट आउट होऊनच. अजून त्या नशेतच मी. अहो मग लिंबू पाणी आणू का? म्हणजे रात्रीची उतरेल. अरे 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 तुम्ही समजता तसली नशा नव्हे आधी. काल रात्री कुमार गंधर्वाच्या मैफलीला गेलो तुम्ही. हाय काय गायलाय काल रात्री कुमार. ऐजयो सावरे ऐजयो ऐजयो सावरे ऐजयो यमुना किनारे मोरा गाव ऐजयो सावरे. वा वा साक्षात यक्ष लोक इथं गंधर्वच त्याच्या गळ्यात उतरलाय असं वाटत होतं. आणि त्यावर उतारा म्हणून ती अभिषेकी बुवांची जीव हिरी सुरावट मज तुलही ऋतावे हा दैव योग आहे ऋते कुणाला काटा ऋते कुणाला. ती जीव घेणी सुरावट सकाळी 6 वाजता रेडिओवर ऐकली. तोच ती जखम काळजापर्यंत पोहोचते तोच तुझ्या त्या टेलिफोनच्या बेसूर घंटीने त्याचा मजा किरकिरा करून टाकला. अरे मोत्याचा चारा खाता खाता रेशनच्या जोंधळ्याचे दाणे टिपावेत ना तसं झालं माझं. बिमार कोण आहे? म्हणजे तुला ठाऊक आहे तू इथं कशासाठी आलायस? असंच होतं या. आणि ही डोक्यात घुसलेली सुरांची बेहोशी इतर काही सुचू देत नाही. परवाचीच गोष्ट दवाखान्यात एका पेशंटला इंजेक्शन देत होतो आणि तेवढ्यात रेडिओवर भीमसेन जोशींची ठुमरी सुरू झाली. बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे. बस
ती ठुमरी संपेपर्यंत पेशंटच्या दंडात इंजेक्शनची सुई घेऊन पोहतो मी. बरं झालं पेशंट पुरुष होता ते. पण आत्ताचा तुझा पेशंट बाई आहे. हो सॉरी सॉरी. बरं बोला काय होतंय ते. काहीही होत नाही. दॅट्स गुड. एक कर ना तो रेडिओ ऑन कर ना. रविशंकरची सतार आहे चालू ऐकू दे जरा. ती सातार तुझ्या घरी जाऊन ऐक. तिला आधी तपास. ती काहीही म्हणत असली तरी. वहिनी या ऐक. वा काय ठोके पडतायत हृदयाचे. एका लईत ना दिन दिन ना धागड तिकडं तिकडं ना धागड तिकडं तिकडं ना जी बघू गाडी. संशय का मनी आला संशय का मनी आला काय करावे काही कळेना संशय का मनी आला. काही झालेलं नाही. तुझ्या समाधानाकरता हवं तर औषध पाठवून देतो. मग तर झालं समाधान. आर यू शुअर ना. व्हॉट डू यू मीन. अरे भैरवीचे सूर म्हणजे भैरवीचेच. त्या जोग्याची मी स्वच्छ नाही. मी केलेलं निदान चुकीचं होणार नाही कधी. मी तुझा दोस्त आहे सोडून दे. पण हा डॉक्टर अरुण पुंडलिक गात MBBS कुठल्या MD ला भारी आहे म्हटलं. म्हणून तर तुलाच बोलवतो ना मी. वास्तविक मी सर्जनच व्हायचा. पण रागदारी गाणाऱ्या माणसाला जसं रेडिओवर भावगीत गायची पाळी येते ना तसं झालं मला. म्हणजे मी सर्जन होण्याचाच कोर्स घेतला. पण मी केलेल्या पहिल्या ऑपरेशननं बळी घेतला होता माझा. कशामुळं. या गाण्यामुळं. अहो म्हणजे झालं तरी काय. त्याचं काय झालं वहिनी. म्हणजे माझं पहिलं ऑपरेशन म्हणजे मी केलेलं बरं. साधं होतं अपेंडिक्स. पेशंटच्या पोटाला अगदी नुसता चाकू लावला. अगदी अलगद तीरखाव्याच्या तबल्यावरील चाटेसारखा. आणि तेवढ्यात मला दिनानाथ मंगेशकरच्या परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला मधल्या त्या पल्लेदार तानेची गळा लागला ची आठवण झाली. आणि चाकू अगदी पोटापासून ते गळ्यापर्यंत फाटत गेला. अगदी त्या मांजर पाटाच्या कापडासारखा. तेव्हापासून अगदी हात सुद्धा लावला नाही. आणि मग तो पेशंट तो आधीच नील लावला. नाही रे. अरे ऑपरेशनची प्रॅक्टिस करते मी प्रेत फाडावं लागतं ना. त्यातलं ते प्रेत होतं म्हणून मी जिवंत सुटलो. त्यानंतर पिशील तासाला सुद्धा चाकू हातात घेतला नाही घरी. प्रथम तुझं पाहता जीव वेडावला जपताले बघू निजरती मी तुझा प्रथम तुझ पाहता. हॅलो हा मिस विमल धैर्यवन का. हा डॉक्टर अरुण गाव बोलतो. हा काय आज व्हिजिटला यायला जमायचं नाही. हो काल दिलेलं औषध चालू ठेवा. काय रात्री नाही रात्री सुद्धा जमायचं नाही. भीमसेनचं गाणं आहे गडकरी रंगायतनवर. हो हा उद्या घे ना उद्या. वहिनी मी चलतो. अहो तुम्ही बसा मी चहा ठेवते तुमच्यासाठी. नको अहो मुहूर्त चुकेल. कसलं रे मुहूर्त. अरे लग्नाला जायचंय मला. नवरा बायको दोघी माझी पेशंट लग्नापूर्वीची. तिला जमा होता मी त्याला दम नव्हता. माझ्या दवाखान्यात मी तिची नाडी तपासत असताना त्यांचे डोळे जुळले. नाडी जुळली गोत्र जुळलं आणि काल लग्नाची पत्रिका पाहिली त्यावरून त्यांचं लग्नही जुळलं. गात भाऊजी तुम्हाला एक विचारू का. विचारा तुम्ही लग्न का करत नाही. का करत नाहीत. अहो आम्ही खूप लग्न करायला तयार आहे पण आमच्याशी कोणी बाई लग्न करायला तयार होत नाही ना म्हणून. आणि त्यातून पुन्हा एखाद्या बाईला प्रेम
बघायला तिला जावं लागणार थेट आमच्या कंपाऊंडर पर्यंत. त्यामुळं तेव्हापासून अगदी अगदी एवढे आयुष्यात प्रिस्क्रिप्शन लिहिलेत, पण लग्नाचं प्रिस्क्रिप्शन काही लिहायचं जमलं नाही. काहीतरी सांगू नका, इतर डॉक्टरांची काही लग्न होत नाही. अरे 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 तू त्यांच्या बायकाला जाऊन विचार, त्या सांगतील तुला की त्यांच्यापेक्षा कंपाऊंडरला जास्त सहवास मिळतो डॉक्टर. त्यातून मी नुसता डॉक्टर नाही, संगीत डॉक्टर. एक वेळ संगीत नाटक चालतं महाराज, पण संगीत डॉक्टर चालत नाही. ही पळवाटे लग्न न करायची. आपलं एक तत्वज्ञान होईल. हो, संगीत जाणणाऱ्या माणसानं लग्न केलं की समज सुटतो, कित्येक वेळा तालही सुटतो. तात्पर्य तुम्हाला काही झालेलं नाही आणि इतक्यात तसं काही होऊ देऊ नका. लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी द्वारकापुरा. हो डॉक्टर, अरे बॅग तुझी. बॅग विसरली तुमची. द्या. अरुणच्या पूर्वजांनी त्याचा आडनाव मोठा विचार करून ठेवला असणार. गात. अहो हे काय, उठा बरं, ऑफिसला जायला उशीर होतोय तुम्हाला. उठा उठा भाऊ. अंघोळ करायची नाही. अरे हो, आंघोळ करायला उशीर होतोय ना माधव. अंघोळ तू घालशीलाच. विठू. मी तुला नको सांगू, माझी मी करतो अंघोळ. काय वहिनी साहेब? अरे साहेबांना आंघोळीला पाणी काढ. आणि काय रे, बबलू उठला का? शाळेत पण गेला. सकाळी? वाद शनिवार सकाळची शाळा. अरे हो, विसरलीच मी. पण त्याला डबा दिलास ना, नाहीतर बाहेरचं खाऊन पोट बिघडून घ्यायचा. आम्ही इकडे ऑफिस मध्ये मर मरतो, आमची नाही कोणी काळजी करीत अशी. तुम्ही काय लहान आहेत का बबलू एवढे? अहो आई बाबांनी स्वाधीन केलाय त्याला माझ्या, त्याची काळजी नको का करायला? बरोबर. एक तरफ सारी खुदाई, एक तरफ जोरू का भाई. न्याय कमी या ना. अहो मला मिसेस पाडगावकरांनी पाठवलं होतं. कशासाठी? शिकवणीसाठी. अच्छा हो. अहो म्हणजे आमच्या बबलूसाठी, माझ्या धाकट्या भावासाठी. मीच सांगितलं होतं मिसेस पाडगावकरांना. तुम्ही या ना, बसा बसा. माझं नाव बबिता वागळे. अच्छा. गेल्या वर्षीच BA झालंय माझं. शिवाय मॉन्टेसरीचाही कोर्स पूर्ण केलाय मी, आणि मॉन्टेसरी पासून ते SSC पर्यंत शिकवण्या करत असते. असं होय. आमचा बबलू 12वीत आहे. शाळेत गेलाय, येईलच इतक्यात. आणि बबिता मॅडम, तुमची जी काही फीस असेल ना ती आम्ही सगळी देऊ, पण या वर्षी आमचा बबलू तेवढा पास झाला पाहिजे. मी प्रयत्न करेन तसा, पण मला सांगता का त्याचे कुठले विषय कच्चे आहेत? त्याचे इंग्रजी, गणित. अहो थांबा, मी तुम्हाला त्याचं प्रगती पुस्तकच देते, म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल. ठीक आहे. छान. अहो हस्तव्यवसायाशिवाय सगळेच विषय कच्चे आहेत त्याचे. असं का? ताई मी आलो शाळेतून. अहो हे काय, बबलू झाला. ये बघ. ताई तू तुला सांगून ठेव, उद्यापासून चांगला डबा द्यायला. सांगेन. बरं तू आधी जाऊन कपडे बदलून घे. नंतर बदली, आता कंटाळा आलाय. अरे शनिवारी सकाळी सकाळी शाळा का ठेवतात ग? तुला लवकर उठावं लागलं ना. अरे बबलू, पण उद्या रविवार आहे, उद्या सुट्टीच आहे. उद्या उशिरापर्यंत उठलास ना तरी काही हरकत नाही. हा, आणि बबलू, तुला शिकवायसाठी आपण या मॅडमला ठेवले. यांचं नाव बबिता वागळे. हा, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मग केव्हापासून करायची शिकवणीला सुरुवात? आजपासूनच करू दे की. अच्छा ठीक आहे, तुम्ही बसा बोलत, मी चहाचा भात. ए बिट्टू, एक खुर्ची घेऊन ये रे. बसा महाराजे, चलू दे. मॅडम, शिकवणीला हे कपडे चालतील की? हो चालते, तुम्ही बसा. बरं, तुमचं प्रगती पुस्तक पाहिलंय मी. आमच्या क्लास टीचरची सही पाहिली, अगदी गिचिडी मिचिडी. नाही, त्यांचं अक्षर सुधारायला हवं असं वाटत नाही तुम्हाला? त्यांची शिकवणी मी काही धरलेली नाहीये. बरं, तुम्हाला एक प्रश्न विचारू? विचारा. 12वीत किती वर्ष आहात तुम्ही? 5 वर्ष. 5 वर्ष? पण मी 12वीत 5 वर्ष का काढले असावीत? ते तुम्हाला जास्त माहित. कारण सोपं आहे, गेले 5 वर्ष परीक्षेचे पेपर कोरे देत आहे मी. पण का? 5
5 वर्षापूर्वी मी 12वीत गेलो. तेव्हाची गोष्ट. 6 महिन्यात फर्स्ट क्लास मार्क मिळाले. पण काय झालं? कुणीतरी सांगितलं की 11वीत ॲटम बॉम्ब पडला म्हणून. ॲटम बॉम्ब? अहो मादक सौंदर्याचा आविष्कार. काय पोरगी होती म्हणून सांगू. डोळे असे पॉवरफुल होते कुणाच्याही काळजाचा एक्सरे निघावा. आज कुठला विषय घ्यायचा? आज पहिला दिवस. चालायची अशी की तिच्या पावलाखाली गलीच्याहून पसरून घ्यावं. नाव काय सुरेख होतं. शर्मिला 12वीत आली. या पतोडीला क्लीन बोल करून कॉलेजात निघून गेली. मी आपलं तिथेच 12वीतच. काय कारण विचारा? मी विचारलं नाही तरी तुम्ही सांगणारच, तेव्हा सांगा. मी काय सांगत होतो. मी 12वीत का राहिलो. कोणीतरी सांगितलं की 11वीत हायड्रोजन बॉम्ब पडला म्हणून. म्हणजे दुसरी सुंदर मुलगी. यू आर राईट मॅडम. अहो ही पोरगी पण कुठल्या बाबतीत कमी नव्हती. फिगर तर अगदी अमेरिकेन कॉटन फिगर सारखं. नंबर लागणं मोठ्या मुश्किलीचं. बोट म्हणलं काय अगदी तुपात लोणकडी बुडून काढल्यासारखी. काय केस तिचे. एखाद्या वनगाईची सेफ्टी चिटकवल्यासारखी वाटायची. त्या केसानीच आमचा गळा कापला. नंतर प्रत्येक वर्षी असाच खो खोचा खेळ चालू राहिला. नवीन मुलगी यायची, या बोजाला शिवून निघून जायची. इतक्या बसेस आल्या आणि निघून गेल्या. मी आपला 12 नंबरच्या बस स्टॉपवर तसाच उभा. तेवढंच कोरं मन, तेवढेच कोरे पेपर. हे काय निघालं? हो. शिकवणी? तुमच्या बाबतीत माझ्या शिकवणीचा काही उपयोग होईल असं दिसत नाहीये मला. काही सांगता येत नाही. कदाचित त्या कोऱ्या पेपरवर उमटतील काही अक्षर. बबलू, कसं काय वाटलं आमचा विद्यार्थी? वयाच्या मानानं खूपच प्रगती झालेली दिसते यांची. म्हणजे माझ्या शिकवणीची काही जरुरी आहे असं वाटत नाही मला. मी येते. नमस्ते. माझा टॉवेल. हो, आले आले. तू कशा? मी नेऊन देतो टावेल. अरे तू नको, थांब, मी चल. कमाल आहे. माधवराव रोज रोज आंघोळीच्या वेळी टावेल कसे विसरतात कोण जाईल. मास्तरीन बाई पर्स विसरल्या वाटतं. बबलू, हा? बाहेर चाललायस का? हो बरं, माझं एक काम करशील? हो चिंचा घेऊन येशील का माझ्यासाठी? हो आणि हो, चांगल्या गाभुळेल्या आण. हो. आणि हे बघ, यांना सांगायचं नाही हा. कमाल आहे. आणि त्यात माधवरावांना घाबरण्यासारखं काय आहे. ते नाही का जेवल्यानंतर द्रांक्षे खात. तुला कुठे घाबरतात? त्यांना वाटतं ते द्रांक्षे खातात. तुला वाटतं तू चिंचा खा. हे बघ, तुला शिरा पाहिजे ना, मग मी सांगितलेलं काम कर. शिरा म्हणजे रव्याचाच ना? हो का रे? नाही, माझा एक मित्र होता मोठा खादर. त्यानं बोलणं वाचला सैन्यात शिरा. अरे सैन्यात शिरा मिळेल म्हणून भरती झाला. कसला शिरा आणि कसलं काय. नुसतं लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. हे काय करताय? काय नाही ग, जरा टायची डॉट नीट करतोय तुझ्या डोळ्यात पाहून. लाड पुरे, ऑफिसला जायला उशीर होतोय. माधू आज ऑफिसला नाही गेलो तर नाही का झालं. ते नाही चालायचं. उठा बरं, उठा 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 उठा, चला. आई सुद्धा अशीच बळजबरी शाळेत पाठवायची. नवरा मुलासारखं वागू लागला की बायकोला आईच व्हावं लागतं. चला. अहो, पुन्हा तुम्ही? अगं तुम्हाला हातून म्हणून गेला नाही. अहो, हा काय वर्ष खिशात ठेवलाय मी. हा आणखी काय झालं? हा तू 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 औषध घेतलंस का? अहो, घेईन मी तुम्ही गेल्यानंतर. माधव, ऑफिसला जायला उशीर होतोय हो. चला. मला कोण रागवणार. अगं मी असिस्टंट मॅनेजर कंपनी ठाऊक आहे तुला. सगळं ठाऊक आहे मला, पण मला तुम्हाला मॅनेजर झालेलं पाहिजे. चला चला बरं. बरोबर. आज शनिवार ना कर त्याचा वार. चला. मालू पुन्हा तुम्ही? मालू अगं तुझ्यासाठी एक गोष्ट आणली. ओळख पाहू. सगळं ओळखून आहे माधव मी. अगं पहा तर खरी तुझ्यासाठी काय आणलंय मी. चिंचा?
यायला. मग तुम्ही का थांबलात माधव? चला बरं, ऑफिसला उशीर होतोय ना. ऑफिस? अगं आज ऑफिसला सुट्टी. का? अगं का काय, देशात मोठे मोठे पाहुणे येतात तेव्हा शाळा कॉलेजला सुट्टी मिळते. आता आपल्या घरीच पाहुणा येतोय म्हटल्यावर हा माधव बोलतोय. अहो मी आज ऑफिसला येत नाहीये. अहो का काय येतात घरी? अहो दिल्लीचे नाही हो, दिल्ली आम्ही बहुत दूर आहे. बालू मला वाटतं आपला मुलगा मोठा झाल्यावर बागायतदार होणार. कशावरून? अगं आईची गुण डोळ्यात दिसतात असं. काहीतरीच काय तुला चिंचा खाव्याशा वाटल्या ना त्यावर. अगं खरं सांगतो मी. अगं माझ्या वडिलाचे एक मित्र होते, त्यांच्या बायकोला डोहाळे लागले पैसे खाण्याचे. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, अगदी बेरर चेक सुद्धा ती बाई खाऊन टाकायची. तिचा मुलगा मोठा झाल्यावर पुढारी झाला. मालू आपला बाळ आल्यावर तुम्हाला विसरूनच जाशील नाही तुम्ही. अगं मेघातून पडणारं पावसाचं पाणी सुद्धा मेघाला विसरून किनाऱ्याकडे धाव घेत असत. आपला बाळ आल्यावर तू मला विसरून जाशील. बाळाला आंघोळ घालणं, त्याला जोजवणं, त्याला झोपवणं, त्याच्यासाठी झबली शिवणं, त्याला आई बाबा बनायला शिकवणं. माधव, अहो कशाला असे आभास निर्माण करता, अशी खोटी स्वप्न रंगवता. गेल्या 5 वर्षात हे स्वप्न हाच आभास उराशी बाळगला, पण दैवानं प्रत्येक वेळी तो उधळून लावला. अहो प्रत्येक वेळी हॉस्पिटल मधून मी रित्या हाताने परत आले. पुष्कळदा मनात येतो की तुमच्याकरता एकदा तरी बाळाचं स्वप्न साकार व्हावं आणि त्या क्षणी माझे डोळे मिटावे. मालू पुन्हा समुद्र. अगं या घरात पाळणा नाही हल्ला तरी चालेल, पण मला तू हवी. तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. अगं सगळीच पदर जरी कठीण असतात, पण त्या पदरात जर लज्जा असेल, प्रेम असेल, एकमेकाबद्दल ओढ असेल, तर त्या पदराचा आसरा ही आयुष्यभर पुरेसा होतो ग नवऱ्याला. कुठे गेला तुझा मालक? आला का नाही ऑफिस मधून? नाही, आज ऑफिस मध्ये मीटिंग आहे, उशिरेल म्हणून सांगितलं. बर. म्हातारा इतुकान अवघे पाऊन शेवयमान. म्हातारा इतुकान अवघे पाऊन शेवयमान. बहिणी, अहो काय म्हणाव काय तुमच्या नवऱ्याला? अहो गेले 8 दिवस झाले, सकाळ नाही, दुपार नाही, रात्र नाही, सारखा मला फोन. मॉलला तपासून आलास का? गोळ्या बदलायच्यात का? ॲनिमिक दिसते का? ब्लड प्रेशर तपासलंय का? अरे 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 मला काही दुसरे पेशंट आहेत की नाही? अहो भाऊजी, तुम्ही तरी डॉक्टर आहात, पण मलाही हाच त्रास भोगावा लागतो. तासातून 2-2दा फोन. जेवलीस का? झोपलीस कधी? उठलीस किती वाजता? औषध घेतलीयत का? विचारू नका. नाही म्हणजे तुमच्यावरला प्रेमापुटी जरी खरं असलं तरी चांगल्या गोष्टीचं सुद्धा अजीर्ण होतच की. सांगू का वहिनी, खरं म्हणजे माधव तरी काय करणार? लहानपणापासून त्याला मिळाली ना आईची माया ना बहिणीचं प्रेम. वाढला तो दुसऱ्याच्या घरी, त्यावेळी त्याला जे काही प्रेम मिळालं ते फक्त मित्राचं प्रेम. म्हणजे तुमचं. भाऊजी मला हे नेहमी सांगतात, अरुण माझ्या आयुष्यात नसता तर आजचा माधव तुला दिसलाच नसता. वहिनी मला अजूनही आठवतं, तुम्हाला पाहायला मी माधव बरोबर आलो होतो. तुम्ही अशा हॉलमध्ये चहा घेऊन आलात आणि मला वाटलं माधवचं पोरके पण संपलं. पत्नीच्या प्रेमाबरोबरच तुम्ही त्याच्या आयुष्यात आईची माया आणि बहिणीची ममता घेऊन आलात आणि त्याचं एकटे पण विरून गेलं तुमच्या प्रेमात.
हॅलो, हो मी मालती बोलते. कोण विमलबाई? विमल 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 माझा फोन हॅलो. हा हा अगं मी आवड बोलतोय. अगं हा नंबर कोणी दिला तुला? हा काल अगं काल रात्री मी म्युझिक कॉन्फरन्सला गेलो होतो. अगं त्यामुळं नाही आलो. नच सुंदरी ग नच सुंदरी नच सुंदरी करी कोपा मजवरी दरी अनुकंपा. नाही अगं 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 इथं कोणी नाही बहिणीशिवाय. ही आमच्या आयुष्यात चुकून सापडलेली सम. काय इथं येऊ म्हणतेस? नाही नाही नको नको अहो नको नको का म्हणून, आम्हाला बघू दे की आमच्या जाऊबाई. अहो वहिनी. हॅलो, हो हो या हो तुम्ही या. हो हो या तुम्ही, मी वाट पाहते तुमची. हो काय हो भाऊजी, लग्नाचं जेवण द्यावं लागेल म्हणून घाबरलात होय? नाही तसं नाही हो वहिनी. मग का नाही बोलवलं? नाही म्हणजे काय आहे बरं का, म्हणजे सांगणारच होतो पण कॅन्सर सारख्या रोगाबद्दल ताबडतोब नाही सांगणार. म्हणजे लग्न कॅन्सर वाटतं तुम्हाला? हा अहो जवळ तसाच. अहो कॅन्सर काय किंवा लग्न काय का होतो, कुठल्या वयात होतो सांगता येत नाही, पण झाल्यावर डेव्हलपमेंट मात्र फास्ट. हा ती जाऊ दे, मला प्रथम तुम्हाला तपासू दे, नाहीतर माझा होता रात्री परत फोन यायचा आणि म्हणायचा की तपासलं की नाही. भाऊजी ही भेटली कुठं हो तुम्हाला? माता दिसली समरी विहरस, माता दिसली समरी विहरस. अहो वहिनी, माझ्या दवाखान्याच्या व्हिजिट फीचं बिल एवढं थकलं की ते वसूल करण्याचा एकच मार्ग होता. कुठला? तिच्याशी लग्न करणं. अहो चांगला घर आहे, बंगला आहे, पण एकटी. त्यामुळे सारखं छाती धडधडायचं, घाबरण्यासारखं व्हायचं. अहो ज्या वयात लग्न कार्य व्हायची त्या वयात इतर कार्याला वाहून घेतलं की असंच होतं कुमारिकांचं. हो सगळ्यात शेवटी माझी ट्रीटमेंट सुरू केली तिनं. म्हणजे तुमची नाडी परीक्षा अचूक होती म्हणायची. वहिनी नाडी ब्लड प्रेशर सगळं नॉर्मल आहे. अहो कुणाबद्दल बोलताय तुम्ही? अहो तुमच्याबद्दल. अहो हिच्याशी लग्न केल्यापासून तो ब्लड प्रेशर वाढलंय माझं. भाऊजी पण काल संबंध दिवसात दिसला नाही तुम्ही इथं. जाऊबाई बरोबर होत्या वाटतं. शेव अहो पुण्याला गेलो होतो, सलामत नजाकतच्या मैफिलला गेलो होतो. काय गाताय जोडीनं. आहा ओहो मौत नाही तेरी यार दुहाई आय लंबी जुदाई चार दिनों का रबा. हो का पाहू बडी लंबी जुदाई. हा थोडं खोका लंबी जुदाई. पाकिस्तानामधून आले तेच का हे गाणारे? वहिनी अहो संगीतात कसलं हिंदुस्थानी पाकिस्तान घेऊन बसला. संगीतात या वादाला स्थान नाही. कुठेही गेलं तर सूर अगदी सातच. अहो बालगंधर्व गाणं शिकले बकली बोकडं, पण त्यांचं गाणं ऐकून गैवरले अल्लादिया खान. जीभ दाखवू. हो स्टेजवर गाणारे गायक पुष्कळ झाले, पण कडेवरल्या मुलाला खेळवावं ना तसं अगदी अलगद अलगद सुरांना खेळवणारे फक्त नारायण रावच. वहिनी गोळ्या घेतल्या गो मी लिहून दिल्या. हो हो घेतल्या. दॅट्स गुड. वहिनी मी निघतो आता. अहो निघालात कुठं? अहो व्हिजिटला जायचंय, पेशंट तपासायला. अहो जाऊबाई यायच्या आहेत ना इथे. अरे हो विसरलोच. माता न तू वैरी, माता न तू वैरी. ओ अरे वा वा वा. प्रभू आजी गमाला मनी तोशिला, प्रभू आजी गमाला मनी तोशिला. हॅलो डॉक्टर. हॅलो बबलू. हॅलो. कसे गेले पेपर? बरे गेले नेहमीपेक्षा.
सुटली म्हणून? नाही रे, डॉक्टरीन बाई यायच्या आहेत ना इथे म्हणून. डॉक्टरीन बाई म्हणजे डॉक्टर तुम्ही? तुझं डायग्नोसिस करेक्ट आहे. वाटलं नव्हतं कधी लग्न करायला म्हणून. अरे मला मदन भासे हा मोही मना, मला मदन भासे हा मोही मना. अरे काही झालं तरी डॉक्टर सुद्धा शेवटी माणूसच ना. अहो तसं नाही, इतक्या वर्ष लग्न केलं नाही आणि आता चांगली प्रॅक्टिस चालल्याशिवाय नर्सेस ठेवण्याच्या आणि लग्न करण्याच्या भानगडीत पडू नये माणसानं. पटलं. आता माझंच पाहणं. अहो एका वर्गात किमान 2 वर्ष आणि 12वीत 5 वर्ष काढल्याबद्दल लोक हसतात मला. अहो ही पण एक प्रॅक्टिसच आहे. अभ्यास इतका पक्का झालाय, 12वीत किती वर्ष राहिलं तरी भीती नाही. शिवरामी वंदिले वंदिले शिवरामी वंदिले. वा. पण आता 12वी नंतर काय करायचं ठरवलंयस तू? ते माधवरावांच्या हातात आहे. म्हणजे अहो कॉलेजात जाणं किंवा लग्न करणं दोन्ही गोष्टी खर्चाच्याच. अरे पण तू एखादा कोर्स काय करत नाहीस? अहो लग्न हा सुद्धा कोर्सच आहे. ऑफकोर्स. हा डॉक्टर, मला जरा थोडं तपासून पाहता का? अरे लेकिन कंप्लेंट काय? असं सकाळी उठल्याबरोबर काही करावंच वाटत नाही. उदास उदास वाटतो. दांडीवर वाळत घातलेलं पातळ पाहिलं तरी काळजाचा ठाव सुटतो. आकाशात ढगगडगडू लागलं की छातीत धडधडू लागतं. डोळ्यासमोर नुसतं गंगावन पाहिलं तरी डोळ्यासमोर तारे चमकू लागतात. दिवस रात्र झोपेत नाही. अहो बाईचं चित्र असलं कॅलेंडर पाहिलं तरी सुट्टीच्या प्रत्येक दिवसातून एक एक गुलाबाचं फुल डोकावं लागतं. ही हालत चांगली नाही हा वत्सा, हालत चांगली नाही. नाडी बघू. काही नाही, आजार फार काही क्रॉनिक दिसत नाही, हल्लीचा दिसतोय. कधी करीशी लग्न माझे तुझं ठावे ईश्वरा. ही शिकवणी सुरू झाल्यापासून असं होतंय. म्हणजे मास्तर रागीट आहेत. दोन्ही अनुमान चूक. अहो शिकवायला मास्तर नसून मास्तरी नाही आणि ती रागीट नसून प्रेम नाही. म्हणजे तू आणि मी वी आर सेलिंग इन दी सेम बोट. म्हणजे नाही मी बोलत आता नाथा 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 नाथा. नाही मी बोलत आता. अहो पण उपाय सांगा ना. नाथा नाथा नाथा. नाही मी बोलत आता. घ्या ना. बबलू कोण आहे रे? नाही मी बोलत आता नाथा, नाही मी बोलत आता. सुकांत चंद्रानना पातली. याव कृष्णी जातक मेघमाले आपण याव. ही काय होता तुमची? मी केव्हापासून तयार होऊन राहिले, तुमची वाट पाहते आणि तुम्ही आपल्या इथे पेशंटच्या घरी. अगं हे पेशंटचं घर नाही, हा घरचा पेशंट आहे. मग हा पेशंट सुद्धा घरचाच आहे म्हटलं. हे मी इथं असा अडकला, इथं असा. ही तर खरी डॉक्टरच्या आयुष्याची शोकांती काय. अहो पण वाट पाहता पाहता गजरा सुद्धा सुटला डोक्यातला. अगं आपण परत दुसरा आणू. उद्या बायको सुद्धा दुसरी आणा, एक सुकली तर. कशी तुझं समजावू सांग, का भामिनी उगीच राग, का भामिनी उगीच राग. कशी तुझं समजावू सांग, कशी तुझं समजावू सांग, कशी तुझं समजावू सांग. बहिणी या. याच का आमच्या जाऊ बाई? प्रिस्क्रिप्शन बरोबर आहे ना? तो गुण आल्यावरच सांगेन. तुम्ही बसा ना. विमल या मालती मिनी यांचा नवरा माझा अगदी जिगरी दोस्त. विमल बाई, आमचे हे डॉक्टर भाऊजी कधी लग्नाच्या फंद्यात पडतील असं वाटलंच नव्हतं. वहिनी हो, तुमच्या नवऱ्याच्या मित्राचा, या विश्वामित्राचा तपोभंग केला या मेनकेने. अहो पण कुठे केला? कुठल्या तपोवनात केला भाऊजी? तपोवनात कशाला, आनंदवनात. नाव होतं हिच्या बंगल्याचं. अच्छा. अहो एका सिनियर डॉक्टरनं कंटाळून ही केस माझ्या हवाली केली. तो तीर्थयात्रेला गेला. तो का? तो का? मी नकार दिला म्हणून मी एकटी
तुला काय माहित, लोणचं जितकं जुनं तांदूळ जितका जुना तसा नवरा जितका जुना तितका मुरलेला. हो पुरे झाला साठटपणा. काय म्हणतील वहिनी? काय म्हणणार, झोपी गेलेला जागा झाला. वहिनी अहो तुम्हाला सांगितलं ना मी, ही पेशंट होती माझी 5 वर्ष. म्हणजे 5 वर्ष लागली गुण द्यायला? अहो ट्रीटमेंट काय होमिओपॅथीची होती? नाही हो यांचीच होते. पण मी काय यांच्या औषधामुळे बरे नाही झाले, मग यांच्या गाण्यामुळे झाले. खरं तर बहिणी तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, हे पहिल्यांदा जेव्हा नाडी तपासायला आले माझा हात हातात घेतला आणि म्हणाले कर हा करी धरिला शुभांगी, कर हा करी. अहो मला तर अगदी लाजेने मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. म्हणजे माझी केस म्हणजे अगदी सुंदर मी होणार आपल्या पुला दिदी नदीसारखी झाली होती. अहो पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे काय विनोदी लिहितात ते, आणि त्यांची ती सुंदर मी होणार हे तर कमालच विनोदी नाटक होतं नाही का हो? अगं ते गंभीर नाटक आहे. देहाता शरणांगता. मी नाही पाहिलं बाई हे नाटक. नाही का? अहो मी काम केलं होतं त्यात दिदी राजांचं. हा म्हणून ते विनोदी झालं असं. त्यातली दिदी राजे बरी झाली कवीमुळं आणि मी गाण्यामुळं. भाऊजी काय हो हे? अहो एकदा तर झाली गंमतच. घरात कुणीच नव्हतं आणि हे आले इंजेक्शन द्यायला आणि गाणं पण तर म्हणाले माडीवर चल ग गडे जाऊ झडकरी. अगं अगं विमल, काय विमल, तरी बरं माहित होतं यांना कामचा बैठा आहे बंगला, माडी नाही त्याला, तरी म्हणाले विमल विमल अगं जरा समीवर आहे. अगं त्रितालाला सुद्धा 16 मात्रा असतात, पण तुझ्या बोलण्याला मात्र कुठलीच मात्रा लागू पडायला तयार नाही. असू द्या. अहो बघा बोलायच्या नादात चहा थंड झाला. चहा घ्या बरं तुम्ही. आणि हो बिस्किटे पण आहेत घरात, खारी आहेत. अहो खारी बिस्किट खात नाही मी. का? मीठ बंद केलंय यांनी वजन कमी करण्यासाठी. वहिनी संसारात नवऱ्याचं वजन वाढवायचं असेल ना तरी बायकोने आपलं वजन कमी करायला हवं. चहा घ्या. फोन पहा. हॅलो. हां 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 अरुण भाऊजी हो. तुमचा फोन. तुम्ही थांबा मीच घेते. हॅलो कोण? डॉक्टर गार रॉंग नंबर. अगं 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 असं काय केलं? अगं कुठली तरी एखादी सिरियस केस असेल. सिरियस केस तर इथे आहे तुमच्या समोर. आज मी तुम्हाला कुठे कुठे जाऊ देणार नाही. आपलं ठरलंय नाटकाला जायचं. कुठल्या नाटकाला? बायको माहेरी जाते. हॅलो. हा 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 डॉक्टर गात हियर. येस येस. काय मगाशी रॉंग नंबर लागला? बायका ऑपरेटर ठेवल्यापासून नंबर रॉंगच लागलाय. हो अगदी अगदी विथ इन 10 मिनिट्स आय विल कम. यस हो हा हा ओके ओके. एक्सक्यूज मी डार्लिंग, हे आत्ता गेलो आणि आत्ता आलो. सवतची भाषे मला, सवतची भाषे मला, सवतची भाषे मला. आई ग भाऊ काय झालं? काही नाही हो चक्कर आली. सगळं घर फिरल्यासारखं झालं. भाऊजी जाऊ दे त्यांना नका काढू. माझं जे व्हायचं असेल ते होईल. इतके दिवस नाही का मी एकटेच होते. आलं लक्षात आलं. शब्दावातून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. वहिनी हो हो आउटडोर पेशंट पेक्षा इनडोर पेशंट जवळचा. चला चला कळलं. मानली आपुली तुझसी मी एकदा, मानली आपुली तुझसी मी एकदा.
ते पाहायला येणार यायचंय अजून त्याचीच तयारी चालली वाटतं. बरं मला सांगा तुम्हाला एवढा उशीर का झाला? अगं कुठलीच गोष्ट वेळेवर घडली नाही माझ्या आयुष्यात. तू सुद्धा उशीर आलीस. माधव मला ठाऊक बायको खूप प्रेमात आली की स्वतःच्या बापण्याच्या पदरात दडून ठेवलेलं नवऱ्याचं नाव नकळत तिच्या उठावले. मानू तू मला सांगतेस तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. कुठली गोष्ट तू आजवर माझ्यापासून लपून ठेवत नाहीस. नाहीच ठेवत. मग एक गोष्ट लपून ठेवलीस तू माझ्यापासून. कुठली? तुला गाता येत ही अहो काहीतरीच काय. काहीतरीच म्हणजे मी आत आलो तेव्हा तू गात नव्हतीस. गाणं कुठलं? गुणगुणत होते मी. मग तेच एकदा पुन्हा गुणगुणून दाखव ना. नाही बाई मी नाही 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 ठीक आहे हरकत. हे बघ रोमिओ ज्युलियट फराद मजनू यांच्या इतकंच माझं तुझ्यावर निश्चित प्रेम असेल ना तर तू गायलेले ते सूर्य आसमंतात पुन्हा एकदा उमटतील. अगं दगडी खांबातून नरसिंह प्रगट होऊ शकतो तर या सिमेंटच्या भिंतीतून ते सूर पुन्हा उमटणार नाहीत काय? हे स्वर्गस्थ प्रेमिकांनो तुमच्या एवढंच मालूवर माझं निश्चित प्रेम असेल तर तिने गायलेले ते सूर्य असं म्हणतात पुन्हा एकदा उमटू दे. मुद्दा म्हणलाय तुझ्यासाठी. अगं वाटलं कधी तुम्ही घरी आलो आणि तू घरी नसलीस तर हे सूर तू नसतानाही तुझ्या सहवासाचा आनंद देते. या सुरात तुझ्या माझ्या प्रेमाचा प्रत्येक क्षण उजळून निघेल. माधव पण खरंच मी या जगातून गेले तर? अगं तू गेली तर काहीच उरणार नाही. अगदी मी सुद्धा. असं काय बोलता हो? कधी कधी वाटतं मुमताज किती भाग्याची, तिच्यासाठी ताजमहल बांधला शहाजहान. पण मला सांगा आजच हा टेप रेकॉर्डर का आणला तुम्ही? विसरलीस? अगं आजपासून 7 वर्षापूर्वी मी एक स्वप्न पाहिलं. 2 लाजऱ्या डोळ्यांची आड मी स्वतःला हरवून बसलो त्यात. त्या दिवसाची आठवण म्हणून आणला टेप रेकॉर्डर. अहो काही लोक आपलं लग्न झाले हे सुद्धा विसरतात 7 वर्षात. पण तुम्ही मला पाहायला आलेला दिवस सुद्धा विसरला नाही. अगं समोरचं माणूस आठवण्यासारखं असलं ना की काही विसरता येणं शक्यच नाही. कोण आले? मी पाहते तुम्ही थांबा. या ना बबलू आत्ताच आलाय परीक्षेत. आज शेवटचा पेपर होता त्याचा. आय मीन त्यांचा म्हणून विचारायला आले होते. बबलू अरे तुझ्या मास्तरीन बाई आल्यात. तुम्ही बसा मी आलो. मास्तरीन बाई आले. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. कसे गेले पेपर? मी सांगितलेले प्रश्न आले की नाही? हो प्रश्न तुमचेच होते पण माझं उत्तर ठरलं नव्हतं म्हणून कोरे पेपर दिले मी. म्हणजे माझी शिकवणी फुकट गेली म्हणायची. मला वाटतं रिझल्ट लागला की तुमची तर ही शिकवणी बंद करेल माझी. पण रिझल्ट लागायचा अजून. नाही तुमची ओळख असेलच. तुम्हाला नाही का कळणार रिझल्ट आधी? रिझल्ट कधीच कळला मला. यावर्षी कोरे पेपर दिलेत म्हणून विचारते. पुन्हा एखादा आयटम बॉम्ब फुटला की काय? एक रिक्वेस्ट करू? हा करा की. हा चष्मा नका लावू. का? चष्म्याशिवाय सुंदर दिसता तुम्ही. जास्त सुंदर. राघवला मी आपलं सहज बोललो. दुसऱ्यांच्या भावनांशी थट्टा करण्यापलीकडे काहीच येत नाही का हो तुम्हाला? अहो खरंच सांगतो ही थट्टा नाही. चष्मा लावला की प्रौढ नसून प्रौढ दिसतं माणूस. तरुण वयात फक्त चष्म्यामुळे प्रौढता येत नाही. परिस्थिती त्याला तेवढीच जबाबदार असते. तुम्हाला कशी कळणार? स्वतःच्या पायावर उभं राहून नोकरी करता करता शिकणाऱ्या मिळवत्या मुलींची व्यथा त्या प्रौढ होत नाहीत. त्यांच्यावर ते लादलं जातं. आणि यावी कशी निका? राहायला बहिणीचं घर आहे, बहिणीच्या नवऱ्याचा आधार आहे. मग ऍटम बॉम्बसाठी एका वर्गात 5-5 वर्ष काढायला हरकत कसली?
मी कधीच केला नव्हता. मग आता करा. आयुष्यात सारं मिळतं पण गेलेले दिवस काही मिळत नाही. माफ करा, खरं म्हणजे तुम्हाला असं काही सांगण्याचा अधिकार नाहीये मला. ज्यांना अधिकार आहेत ते कधी बोलले नाही. अधिकार नसताना तुम्ही बोलले, तुमचं बोलणं जास्त मोलाचं वाटलं. आता कुठल्याही बॉम्बची काळजी सोडा, दिवाळीत वाजणाऱ्या फटाक्यापेक्षा त्यांना जास्त किंमत नाही. थँक्स. एक प्रश्न विचारू तुम्हाला? पुस्तकातला असेल तर नका विचारू. पुस्तकातला नाही, मनातला. यावर्षी कोरे पेपर का दिले तुम्ही? प्रश्न मनातलाच आहे तर उत्तर मनातलंच देऊ. हो. यावर्षी मी कोरे पेपर दिले ते तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हो. यावर्षी पास झालो असतो, तुम्हाला ही शिकवणी सोडावी लागली असती. मग त्यात काय झालं असतं? तो आज चष्मा काढून जगाकडे पाहिल्याशिवाय कसं कळणार? कळलं? पुन्हा रागवला. यापुढे तुम्ही डोळ्यांना चष्माच काय, दुर्बीण जरी लावली तरी मी तुमच्याशी बोलणार नाही. अहो अहो, हे काय निघाला? अहो, चहा तरी घेऊन जा. बबलू, तुझ्या मास्तरीन बाई अशा का गेल्या रे? त्यांचा काळा दाटून आला. तो का? ही शिकवणी सोडावी लागणार म्हणून. माधवराव हो आहे. बसा ना. मी बोलून आणते त्यांना, तुम्ही बसा. थँक्स. सर यू येस जस्ट माधव सर यू अनएक्सपेक्टेड. बऱ्याच गोष्टी अनएक्सपेक्टेड असतात जगात. हे लेटर तुम्ही लिहिलं? येस सर. तुम्ही? बट हाऊ यू डेअर? बट या लेटरचा अर्थ काय समजायचा नाही? इट्स नथिंग बट माय इन्सल्ट. नाही सर, असा विचार सुद्धा मी कधी मनात आणू शकत नाही. सर, मी आपल्याला फक्त माझे बॉस म्हणत नाही, प्रत्यक्ष वडील करणार नाहीत एवढं केलं तुम्ही माझ्यासाठी. त्याचं हे प्रायचित्त. यू जॉईन द फर्म मिअरली ॲज अ क्लार्क. मला हे काम माहीत का नाही सर? सगळ्या कारकुनांच्या सिनियरिटी बाजूला सारून मी तुम्हाला हेड क्लार्क बनवलं. ते मी कसं विसरेन सर? दिस इज द प्रूफ. माधव, असिस्टंट मॅनेजरची पोस्ट दिली मी तुम्हाला. इट वॉज युअर ग्रेटनेस सर. डॅम दॅट ग्रेटनेस. शब्दांचा अर्थ समजल्याशिवाय बोललं गेलं तर त्याला वायफळ बडबड म्हणतात. कळलं? येस सर. स्टॉप दॅट सर बिझनेस. माधव, मी इथे आलो तर तुझा मॅनेजर म्हणून नाही, एक पालक, हितचिंतक या नात्याने. मी रिटायर होणार आहे पुढल्या वर्षी. यावर्षी माझी मुलगी ऑक्सफर्ड ग्रॅज्युएट होऊन देन आय सेटल डाऊन इन UK. त्याआधी तू मॅनेजर व्हावास अशी माझी इच्छा होती. हे मला ठाऊक का नाही सर? हाऊ यू डेअर टू रिफ्यूज माय ऑफर? माधव, तुला 6 महिन्याकरता युरोपला पाठवायचं ठरवलं होतं, तिथला बिझनेस शिकून घेण्यासाठी. तू तिथून आलास की माझी सारी सूत्र तुझ्या हाती सोपवणार होतं. पण हे पत्र पाठवून यू डोंट नो हाऊ मच आय एम हर्ट. पण हे पत्र पाठवून तू फॉरेनला जायची संधी नाकारलीस. इतर कुणी असा वागला असता तर काही वाटलं नसतं. सर, मला खरंच वाईट सर, मला खरंच वाईट वाटतंय, पण मला माफ करा. करिअरपेक्षा कुठलीही गोष्ट महत्वाची नाही आयुष्यात. सगळं काही पुन्हा पुन्हा मिळतं, पण करिअर एकदा का घोड्यावरची मान सुटली की सुटली, हातातला लगामही सुटतो. माधव, सांग, का रिजेक्ट केलीस ही संधी? मला माफ करा सर, मी पण तुम्हाला नाही सांगू शकत. ठीक आहे, यापुढे मीही विचारणार नाही.
यानंतर तू आणि तुझं नशीब. पण सर मालू सारा इकडे. अहो एवढी मोठी संधी सोडायला का निघाला तुम्ही? मालू मलाही नाही सांगणार. मालू कदाचित तू हसशील रागावशील पण तुझ्यासाठी. माझ्यासाठी? होय मालू. अगं प्रत्येक वेळी हॉस्पिटलमध्ये तुझं जाणं म्हणजे पुनर्जन्म असतो तुझा आणि यावेळी मी इथं नसणार म्हणून म्हणून तुम्ही हे पत्र लिहिलं? अहो किती वेडे आहात तुम्ही. हॉस्पिटलमध्ये तुमच्या हातात माझा हात असला म्हणून काय तो मृत्यूला सोडून नेता येणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? मालू ते काही असलं तरी तुला अशा अवस्थेत एकटी सोडून जायचं नाहीये मला. हॉस्पिटलमध्ये तुमच्या हातात माझा हात असला म्हणून काय तो मृत्यूला सोडून नेता येणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? खरंच मालू तुला सोडून नाही जायचं तुझ्यासाठी. माझ्यासाठी? अहो कोण मारती? एका हाडामासाची चालती बोलती भावली आणि तुमच्या कर्तृत्वाला जर ती बांध घालणार असेल तर काय मालू